आपल्यासोबत शिवसेना नेते भास्कर जाधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भव्य दिव्य अशी पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, तुम्ही देखील उपस्थित आहात, काय सांगाल? नाही, मी सांगण्यापेक्षा आज आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे बोलणार आहेत, ते केवळ आमच्या पक्षाकरता बोलणार नाही आहेत। तर 10 तारखेला जो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरने जो शिवसेनेबाबतीत म्हणजे आमच्या गटाबाबतीत जो काही निर्णय दिला, हा निर्णय संपूर्ण लोकशाही संपवणारा निर्णय होऊ शकतो। अर्थात राहुल नार्वेकरांचा निर्णय म्हणजे अंतिम नाही, राहुल नार्वेकर म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, मी स्पष्टच सांगतो। आणि राहुल नार्वेकर म्हणजेच लोकशाही नाही, पण तरी देखील ज्या पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे, हा निर्णय आणि वस्तुस्थिती काय आहे ही आज उद्धवसाहेब मांडतील। पण परसेप्शन तयार करण्यासाठी कुठेतरी ही पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे असं भाजप आणि शिंदे गटाकडून म्हटलं जातं। शिंदे गट आणि भाजप काय म्हणतोय हे सोडून द्या, त्यांना फक्त आरोपच करण्याचं कळतं। भाजपानं कधी त्यांच्यावर झालेल्या लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला भाजपानं उत्तर दिलंय काय? भाजप फक्त लोकांच्यावर आरोप करतो आणि लोकांनी उत्तर द्यायचं। आमच्या ह्याच चुका ठरल्या आहेत की त्यांनी आरोप करत राहायचे आणि आम्ही खुलासे करत राहायचे। यांच्यावर किती आरोप आहेत? यांच्या एकत्रित आरोपाचा भारतीय जनता पार्टीने कधी खुलासा केलाय का? आणि म्हणून ते का लोकसभा निवडणूक आले म्हणून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सभेच्या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तुमचा असं आहे की लोकसभेची निवडणूक आली म्हणून प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना सुरू चालली आहे, प्राणप्रतिष्ठा सुरू चालली आहे। आणि त्या संदर्भामध्ये साधू संतांपासून तर अगदी धर्मपीठाच्या अधिकारी वर्गानं सुद्धा की त्यांच्या विरोधात झोड उठवलेली आहे। आणि म्हणून ते लक्ष विचलित करण्याकरता म्हणून ते आमच्यावर टीका करतात, यापेक्षा त्याला किंमत देण्याची गरज नाही। आपण पाहतोय की भास्कर जाधव जे आहेत ते या पत्रकार परिषदेला पोहोचलेले आहेत आणि जे भाजपकडून आणि शिंदे गटाकडून टीका केली जाते त्या टीकेला आम्ही उत्तर देणार नाही, हीच आमची उत्तर देणं असतं, हीच आमची चूक असते, अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार भास्कर जाधव यांनी दिलेली आहे। कॅमेरामन योगेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।